फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी ऑफ आयुर्वेदा. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहे शस्त्रविधी अध्याय. फर्स्टली आपण पाहूया शस्त्र परिभाषा. ज्या साधनामुळे प्रच्छान, छेदन, भेदन इत्यादी शस्त्रकर्म केली जातात, ज्यांना धार असते त्याला शस्त्र म्हणतात. शस्त्र ही 26 टाईप्सची दिलेली आहेत. तर ती कशी असायला पाहिजे, तर कुशल लोहाराकडून म्हणजे कारागिराकडून बनवलेली असावे. शास्त्रोक्त वर्णनानुसार उत्तम प्रकारच्या धातूपासून तयार केलेले असावे. त्वचेवरील केश, लोम इत्यादी कापण्यास सहज समर्थशील असावे. दिसायला सुद्धा सुंदर आकृतीचे आणि 6 अंगुल लांबीचे असावे. उत्तम आणि चांगले धारयुक्त असावे. सहज व्यवस्थित ग्रहण करता येणारे असावे. अक्राळ व विक्राळ नसू नये. मुठीत त्याची जी पत्रे आहे मुठीत चांगली बसलेली असावीत. अति तीक्ष्ण लोहदातीची आणि भट्टीत चांगली तापवलेली असावीत. शस्त्राचा मुखाचा अग्रभाग व्यवस्थित असावा. रंग जे आहे त्याचा निळ्या कमळाच्या कांतीसारखा असावा. आकार त्या नावाच्या अनुरूप असावा. शस्त्रे वैद्याने नेहमी स्वतःजवळ ठेवावी. सहज जवळ ठेवता येईल व चांगल्या प्रकारे उपलब्ध होणारी असावीत. आणि त्याची जी फलाची लांबी आहे ते अर्ध चतुरंश किंवा अष्टमांश असायला पाहिजे. नेक्स्ट दिलेला आहे शस्त्र प्रकार. 26 टाईपचे सांगितलेले आहेत. मंडलाग्र, वृद्धिपत्र, उत्पलपत्र, अध्यर्थधारक, सर्पफणा, एशनी, वेतस, शरारीमुख, त्रिकुर्चक, कुशपत्र, आटीमुख, अंतवर्क्र ज्याला अर्धचंद्र पण म्हणतात, व्रीहिमुख, कुठारी, ताम्री, द्विमुखी शलाका, अंगुली शस्त्र, बडीश, करपत्र, कर्तरी, नखशस्त्र, दंतलेखन, सूची, कुर्च, खज, आरा, कर्णवेधिनी शस्त्र. नेक्स्ट आहे फर्स्ट आपण पाहूया आतापासून मंडलाग्र, ज्याला नाईफ विथ शार्पनेस. हे जे आहे तर्जनी अंगुलीच्या अंतर्नखाच्या आकृतीसारखी असते. म्हणजे हे जे आपलं अंतर्नखाचं जे आकृती आहे त्यासारखं असते. आणि हे जे आहे ते पोथकी, शुंडिका, कंठरोग या विकारामध्ये छेदन लेखन करण्यासाठी यूज केलं जाते. सेकंड आहे वृद्धिपत्र. ह्याचा आकार जे आहे चाकू किंवा वस्त्र्यासारखा असतो. छेदन, भेदन, पठन कर्मासाठी उपयोग होतो आणि उन्नत, गंभीर या 2 प्रकारच्या शोथामध्ये उपयोगी पडते. या शोथामध्ये समोर सरळ फळ असणाऱ्या वृद्धिपत्राचा उपयोग करावा. कमी खोल असणाऱ्या व उन्नत शोधात छेदन भेदन करण्यासाठी मागून पुढे झुकलेले फल असणाऱ्या वृद्धिपत्राचा उपयोग करावा. तसेच वेगवेगळ्या स्थानानुसार वृद्धिपत्र फलाची लांबी कमी किंवा जास्त असणाऱ्या वृद्धिपत्राचा उपयोग करावा. थर्ड आहे उत्पलपत्र. उत्पलपत्र छेदन आणि भेदन कर्मासाठी यूज केलं जाते. आणि अध्यर्थधारक जे आहे या दोघांचा पण छेदन भेदनसाठी उपयोग केला जातो. ज्या शस्त्राच्या फलाचा आकार उत्पल म्हणजे कमळाच्या पानासारखा असतो त्याला उत्पलपत्र म्हणतात. आणि ज्या शस्त्राचे फळ हे अध्यर्थधारक युक्त असून रस्व व फक्त एका बाजूला धार असते त्याला अध्यर्थधारक शस्त्र म्हणतात. नेक्स्ट आहे सर्पफणा. ज्या शस्त्राचा आकार सापाच्या फणासारखा असतो त्याला सर्पफणा म्हणतात. त्याच्या फलाची लांबी अर्ध अंगुल असते आणि नासर्ष आणि कर्णार्ष छेदनासाठी होतो उपयोग. एशनी जे आहे 2 प्रकारची असते, गंडू पद्मुखी आणि सूची. गंडू पद्मुखी म्हणजे गंडूशाच्या मुखासारखी असते आणि सहज वाकवता येते, लवचिक असते. आणि हे कशासाठी यूज करतो, नाडीव्रण भगंदरसाठी. आणि सूचीमुखी जे आहे नावातच आहे, सुईच्या आकारासारखी किंवा दाबणीसारखी असते. त्याच्या टोकाला एका छिद्र असते. आणि हे जे आहे नाडीव्रण गती शोधण्यासाठी आणि क्षारसूत्र कर्मासाठी यूज करतो. वेतस जे आहे ज्याचा आकार हा वेतसपत्र अर्थात बांबूच्या पानासारखा धारदार असतो त्याला वेतस म्हणतात. आणि ह्याचा फल अर्ध अंगुल असून लांबी 6 अंगुल असते. वेधन कर्मासाठी यूज करतो. शरारी मुख म्हणजे शरारी पक्षाच्या मुखासारखा असते. त्रिकुर्चक म्हणजे 3 सूचिकांनी युक्त असते. कुशपत्र म्हणजे कुशाप्रमाणे फल असते त्याचे. आटीमुख म्हणजे आटी पक्षाच्या मुखाप्रमाणे असते. शरारीमुख आणि त्रिकुर्चक दोन्ही शस्त्राच्या फलाची लांबी 2 अंगुल असते. आणि उपयोग काय असते, रक्तमोषण, अंतविद्रधीचे वेधन करण्यासाठी यूज केलं जाते. नेक्स्ट जे आहे कशपत्र, आटीमुख 2 शस्त्रांचा ज्या फलाची लांबी आहे ते 2 अंगुल असते. आणि दोघांचाही उपयोग शरारीमुख आणि त्रिकुर्चक शस्त्राप्रमाणेच आहे. अंतर्मुख शस्त्र ह्याचे जे फल आहे ते अर्धचंद्रकार असून लांबी 1.5 अंगुल असते. आणि मुखामधील रक्तविस्रावण, अंतविद्रधीचे वेधन आणि छेदन करण्यासाठी यूज करतात. नेक्स्ट आहे व्रीहिमुख. व्रीही तांदूळाच्या आकाराचे फल असते. 1.5 अंगुल लांबीचे असते. टोकदार असल्यामुळे उदर, शीर इत्यादी व्याधीतील जलसंचिती, पुईसंचिती वेधन कर्म करून स्त्रावाचे निस्सारण करण्यासाठी यूज करतो. कुठारी शस्त्र जे आहे याचा भाग हा जाड अर्थात चापट गायीच्या दाताप्रमाणे व अर्धा अंगुल रुंदीचा असतो. त्या कुठारी केस दांडा असावा अर्थात कुऱ्हाडीसारखे असावे फल म्हणले. आणि याचा उपयोग जे आहे शिराचे वेधन कर्म करण्यासाठी. ताम्री द्विमुखी शलाका
हे जे आहे ताम्रधातूपासून निर्मिती करावी म्हणलेलं आहे. कुब्रक पुष्पाच्या कळीच्या आकृतीप्रमाणे परंतु दोन्ही बाजूला मुख असणारी धारयुक्त शलाका तयार करावी आणि याचा उपयोग लिंगनाश नेत्र शस्त्रकर्माच्या वेदनासाठी होतो. अंगुली शस्त्र जे आहे तर हे तर्जुनी अंगुलीच्या प्रथम पर्वामध्ये जाईल एवढ्या मापाचे अंगठीला अर्ध अंगुली लांबीचे मंडलाग्र व वृद्धिपत्रामध्ये फल जोडून असे शस्त्र तयार करावे. त्यानंतर हे शस्त्र तर्जनी अंगुलीत घालून दोराच्या साह्याने तर्जनी अंगुलीच्या दुसऱ्या पर्वावर घट्ट बांधावे आणि या अंगुली शस्त्राचा उपयोग गलगत रोगामध्ये छेदनभेदन कर्म करण्यासाठी जसे की रोहिणी गलार्भूत इत्यादी शस्त्रकर्म करण्यासाठी होतो. बडिश शस्त्र जे आहे ही जी आहे अंकुशाप्रमाणे असते त्याला बडिश म्हणतात आणि याचा उपयोग गलशुंडिका आणि अर्म धरण्यासाठी होतो. नेक्स्ट आहे करपत्र. एका बाजूने बारीक दाताची आणि तीक्ष्ण खरखरीत धारेची व 10 अंगुल लांबीची 2 अंगुल रुंदीची पकडण्यास मजबूत अशी सुंदर मूठ असणारी करवत बनवावी आणि याचा उपयोग अस्थि आणि छेदन कर्मासाठी. कर्तरी जी आहे कात्री प्रमाणे दोन्ही फलाला धार असलेली आणि दोन्ही फलाला मध्यभागी किलक जोडलेली कर्तरी तयार करावी. याचा उपयोग जे आहे स्नायू सूत्र केश छेदन कर्म करण्यासाठी होतो. नख शास्त्र जे आहे याची लांबी असते 9 अंगुल व 2 मुखे असून एक मुखाची धार सरळ असते आणि दुसऱ्याची तिरपी असते तर यालाच नखशास्त्र किंवा नावीजवळ नखनी म्हणतात. याचा उपयोग सूक्ष्म शल्ये काटा खिळा वगैरे काढण्यासाठी नख कापण्यासाठी छेदन भेदन लेखन प्रच्छान करण्यासाठी होते. दंतलेखन जे शस्त्र आहे दंतलेखन नावाचे चौकोनी फल असणारे शस्त्र असून त्याच्या एका बाजूला धार आणि दुसऱ्या बाजूला बोथट जाड मुठीसारखी रचना असावी. याचा उपयोग दातावर जमणारा कठीण मळ अर्थात दंत शर्करा काढण्यासाठी होतो. सूची जी आहे सिवनकर्म करण्यासाठी 3 प्रकारच्या सूची असतात. एका बाजूला दृढ गुड असा दोरा ओवण्यासाठी छिद्र असते आणि दुसऱ्या बाजूला धारदार एक गोलकर टोक असते आणि लांबीनुसार ह्रस्व मध्यम दीर्घ 3 प्रकारचे असतात. मांसल प्रदेशामधील व्रणाचे सिवनकर्म करण्यासाठी त्रिधारी आणि 3 अंगुल लांबीची सूचिका असावी. जे अल्पमासाचे भाग आहेत त्याच्यावर अस्थिवरील आणि सांध्यावरील व्रण शिवण्यासाठी 2 अंगुल लांब असणारी सूचिका असावी आणि पक्वाशय आमाशय मर्म प्रदेशातील व्रण शिवण्यासाठी धनुष्यासारखी वाकलेली 2.5 अंगुलीची लांबीची सूचिका असावी म्हणलेलं आहे. आता कूर्च शस्त्र कशाला म्हणतात तर ते गोलाकार 4 अंगुल लांबीच्या अणुकुचीदार 7 किंवा 8 सुया घेऊन एका धातूच्या चकतीवर मजूत बसून ते कूर्चशस्त्र तयार करून घ्यावे. याचा उपयोग नीलिका व्यंग केशशात इत्यादी रोगात कुट्टन कर्म करून रक्तविस्त्रावन करण्यासाठी होतो. पूर्वी आणि आताच्या स्त्रिया सुद्धा हातावर किंवा दर्शनी अंगावर गोंदण्यासाठी याचा उपयोग करतात. खड्गशस्त्र म्हणजे याची लांबी असते अर्ध अंगुल वृत्ताकार मुख असणाऱ्या 8 कंटन युक्त सूची घेऊन त्या सूचीच्या मागील भाग लाकडाच्या रवीमध्ये वर्तुळाकार बसून घ्यावा. त्याला खड्गशस्त्र तयार होते म्हणतात. याचा उपयोग नाकात घालून दोन्ही हातांनी त्या शस्त्राला रवीप्रमाणे घुसळल्याने रक्तविस्त्रावन करण्यासाठी होतो. रक्तवेधन शस्त्र याच्यामध्ये जाईच्या कळीप्रमाणे मुख असलेले शस्त्र असून याचा उपयोग कानाच्या पाळीला टोचण्यासाठी वेधन कर्मासाठी होतो. आरा जे आहे याचा आकार असतो अर्ध अंगुल गोलाकार टोकदार असतो. त्याचा भाग चौकोनी आकाराचा असतो आणि लाकडाची मूठ बसवलेली असते. याचा उपयोग शोधाचे वेधन कर्म करण्यासाठी पक्व आम शोधात होतो आणि अग्रभागाला प्रवेशित करून त्याच्या चौकोनी वृत्त मुठीचा भाग बाहेर ठेवतात आणि जाड जे कर्णपाली आहे त्याचे वेधन कर्म करून रक्तमोक्षणासाठी उपयोग केला जातो. कर्णवेधनी सूची ही 3 अंगुल लांबीची आणि 1/3 भाग पोकळ अशी सूची असते. जाड जे कर्णपालिकेचे वेधन करण्यासाठी या सूचीचा उपयोग केला जातो म्हणून तिला कर्णवेधनी सूची म्हणतात. आणि अष्टांग संग्रहाने टोटल 26 सांगितलेले आहेत परंतु हे जे वेधन सूची आहे हे एक्स्ट्रा अधिकचे येते म्हणून प्रत्यक्षात 27 प्रकारचे शस्त्र वर्णन केलेले आहेत. अणुशास्त्र काय असते फ्रेंड तर जलोका क्षार अग्नी काच दगड नग इत्यादी शस्त्रे तसेच अन्य लोहवर्जित धातू तयार केलेले किंवा शस्त्रकर्मासाठी उपयोगी अनेक शस्त्रे यांचा समावेश अणुशास्त्रामध्ये होतो. अशा शस्त्राचा उपयोग वैद्याने आवश्यकतेनुसार आपल्या बुद्धीचे यथायोग्य ठिकाणी युक्तिपूर्वक करावा. यंत्रादीचा सुद्धा उपयोग करावा. शस्त्रकर्माचे कार्य खूप इम्पॉर्टंट आहेत. पहिला आहे उत्पाट्य ज्याला उपटून काढणे म्हणतो. पाट्य म्हणजे कापून काढणे. सिव्य म्हणजे शिवून काढणे. ऐष्य म्हणजे तपासणे. लेख्य म्हणजे खरबडून काढणे. प्रच्छान म्हणजे मारणे. कुट्टन म्हणजे गोंदून काढणे. छेद्य म्हणजे कापून वेगळे करणे. भेद्य म्हणजे फोडून काढणे. वेद म्हणजे छिद्र करून काढणे. मंथ म्हणजे घुसळून काढणे. ग्रह म्हणजे ग्रहण करणे. दाह म्हणजे अग्निकर्म करणे. शस्त्रदोष कोणकोणते आहेत तर 8 प्रकारचे आहेत. कुंठ म्हणजे बोथटपणा धार खुंटणे. खंड म्हणजे तुकडे करणे. तनू म्हणजे अतिशय पातळ. स्थूल म्हणजे अतिशय जाड. रस्व म्हणजे अतिशय लहान. दीर्घ म्हणजे अतिशय लांब. वक्र म्हणजे वाकडे.
आणि खरं धारत्व म्हणजे ओबडधोबड. आता आपण शस्त्रग्रहण विधी पद्धती पाहणार आहेत. तर छेदन भेदन लेखन कर्मासाठी वैद्याने सावधानता बाळगून त्या शस्त्राला अंगुष्ठ मध्यमा तर्जनी या 3 अंगुलीच्या साह्याने पकडावे आणि शस्त्राच्या मुठेला पकडावे, अर्थात वृत्तांच्या आले फलाच्या मध्यभागी पकडून ग्रहण करावे म्हणले. नेक्स्ट आहे रक्तादीचे विस्त्रावण करण्यासाठी शस्त्राला तर्जनी आणि अंगुष्ठाने या 2 बोटांच्या मुठीच्या अग्राजवळ पकडावे. व्रीहिमुख शस्त्राच्या मुख भागातील अर्थात शस्त्राच्या टोकदार भागाजवळ त्याचा वृत्त भाग तळहाताने झाकता येईल अशा प्रकारे शस्त्रात घट्ट पकडावे व नंतर वेधन इत्यादी कर्म करावे. आहरण करताना शस्त्राच्या मूल भागातील हाताने शस्त्राला मजबूत पकडावे आणि वरील कर्माशिवाय अन्य कर्म करण्यासाठी शल्यचिकित्साने आपल्या सुविधेनुसार चिकित्सा सौकर्यार्थ आपल्या हाताच्या अंगुलीने कौशल्यपूर्वक शस्त्राचे ग्रहण करावे. शस्त्रकोश काय असते फ्रेंड, तर इन्स्ट्रुमेंटल बॉक्स. जसं की शस्त्र सुरक्षित ठेवण्यासाठी पिशवी किंवा पेटीला शस्त्रकोश असे म्हणतात. शस्त्रकोश 12 अंगुल लांब, 9 अंगुल रुंद, मजबूत आणि क्षोमपत्रक कौशेय दुकुल किंवा नरम चामड्यापासून तयार करावा. शस्त्रे स्थिर आणि सुरक्षित राहण्यासाठी लोकरीचे किंवा रेशमचे अस्तर लावून घ्यावे, त्यामुळे शस्त्राची धार बोथट होणार नाही. आणि शस्त्रे आतमध्ये अडकण्यासाठी एक छोटी पट्टी किंवा पाश हुका लावलेल्या असाव्यात म्हणले. त्याला अधिक कप्पे असावेत. शस्त्रकोटाच्या मुखावर कापडी कसा असावा आणि त्याच्यामध्ये शस्त्रकोशाला बंद करण्यासाठी तसेच शस्त्राला काढण्यासाठी शलाकेचा वापर करता येईल अशा प्रकारचा शस्त्रकोश तयार करावा. आणि पुष्कळ अशा शस्त्रांना चांगल्या प्रकारे ठेवता येईल अर्थात शस्त्र संचय करता येईल असं शस्त्रकोश कुशल कारागिराद्वारा तयार करून घ्यावा म्हणले. नेक्स्ट आहे फ्रेंड जलौका औच्चारण विधी. यामध्ये काय सांगितलेलं आहे, जसं सुखात राहणाऱ्या व्यक्तीसाठी सुकुमार, ज्यांना दुःख सहन करण्याची सवय नाही तर त्या व्यक्तीसाठी ज्यांचे दूषित रक्त काढण्यासाठी जलौकेचा उपयोग करतात. जलौका जेव्हा दूषित रक्ताचे आश्लेषण करते ना फ्रेंड, तेव्हा आपल्या लाळेतून तिनं काय करते, हिरोडिन रिलीज करते रक्तामध्ये. त्यामुळे काय होते, जे पण रक्त बाहेर येते ना ते गोठत नाही, त्यालाच रक्तमोक्षण म्हणतात. आणि आपल्याला माहिती आहे पंचकर्मामधला एक क्रम आहे. ह्याचे 2 प्रकार पडतात जलौकेचे, सविष आणि निर्विष. सविष म्हणजे काय की जी दूषित जलात उत्पन्न होते, मासे, बेडूक, साप म्हणजे मेल्यावर त्यांच्या मृतदेहापासून उत्पन्न होणारी सडलेली मल द्रव्यापासून उत्पन्न होणाऱ्या जलौका सविष असतात. आणि ह्या जे विषारी जलौका आहेत तर ते रक्त, श्वेत व कृष्ण वर्णाच्या असून अतिशय चपळ असतात. स्थूल, पिचित आणि इंद्रधनुष्याच्या वर्णाप्रमाणे चित्रविचित्र रंगाच्या रोम केशयुक्त तसेच त्यांच्यावर उभ्या रेषा असतात. अशा जलौका जे असतात त्या विषारी असतात, म्हणून त्यांचा उपयोग रक्तमोक्षणासाठी करू नये. जे सविष जलौका असतात ते रक्तमोक्षणासाठी उपयोग केल्याने कंडू, पाक, ज्वर, भ्रम इत्यादी विकार उत्पन्न होतात. विषनाशक आणि रक्तपित्तनाशक चिकित्सा करावी म्हणाले अशा उपद्रवावर. निर्विष जलौका जे आहेत तर ते शुद्ध स्वच्छ पाण्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या शेवाळाप्रमाणे शाव वर्णाच्या व वृत्त, ज्यांच्यावर शरीरावर निळ्या वर्णाच्या उभ्या रेषा असून पाठीवर वड, उदुंबर इत्यादीच्या काड्याच्या रंगाप्रमाणे छटा आहेत आणि उदराचा किंचित पित्तवर्ण असतो. त्यांच्या अंगकाठी ही बारीक, सडपातळ, कोमळ अंगाने युक्त असते. अशा लक्षणांनी युक्त जलौका निर्विष समजाव्या. आता निर्विष जे आहेत त्याचा त्याग निषेध कसा केला पाहिजे, तर रक्तमोक्षणासाठी नुकतीच जी वापरलेली जलौका आहे ती कधीच पुन्हा वापरायची नाही. सम्यक जोपर्यंत त्याचं वमन केलेलं नसेल, म्हणजे चांगल्या रीतीने तो पिळल्या नाहीत तोपर्यंत त्याचा, म्हणजे ते जे दूषित रक्त प्राशन केलं होतं त्यांनी ते पूर्ण जोपर्यंत बाहेर काढलं नाही तोपर्यंत त्याचा वापर करू नये. आणि अशा ज्या जलौका आहेत जला टाकल्यानंतर निचेष्ट पडून राहतात, अशा अधिक रक्तप्राशन केल्यामुळे जलौका मृत होतात आणि त्यांचा रक्तमोक्षणासाठी त्याग करावा म्हणलेला आहे. विधी काय आहे, आता पहिल्यांदा काय सांगितलंय, निर्विष जलौकाचे वरील प्रमाणे सांगितल्याप्रमाणे परीक्षण करून त्या जलौका चांगल्या असतील त्या घेऊन त्यांना हरिद्रा, हळद घातलेल्या जलामध्ये कांजीत किंवा ताकात सोडावे म्हणले. जलौकांना शुद्ध करावे. मग शुद्ध झाल्यानंतर काय करायचं, स्वच्छ पाण्यामध्ये सोडायचं. त्या स्थळावर जलौकाला लावायच्या ज्या ठिकाणी आपल्याला लावायचं आहे. जर त्या ठिकाणी लवकर लागत नसेल तर काय करायचं फ्रेंड, त्या ठिकाणी एकतर घृत, माती, दूध, रक्ताचा थेंब किंवा शस्त्राने काय करायचं, किंचित रक्तस्राव करायचं तिथं आणि जलौका लावायच्या. मग व्यवस्थित लागल्यावर त्यांनी अगोदर दूषित रक्त प्राशन करतात, त्यामुळे जलौकाचे स्कंद भाग उंच दिसायला लागतात. त्यामुळे जलौकेवर मृदू ओले वस्त्र टाकावे. रक्तमोक्षण क्रियेची उपमा, ज्याप्रमाणे हंस पक्षी फक्त जलमिश्रित दुधाचेच प्राशन करते ना, जलौका सुद्धा दूध दूषित जे रक्त आहे त्याच्यामध्ये फक्त म्हणजे रक्त जरी असला तरी दूषित रक्ताचे सेवन करते. जलौका औच्चारण साध्य व्याधी, गुल्म, अर्श, विद्रदी, कुष्ठ, वातरक्त, गलगत, कंठरोग, नेत्ररोग, विसर्प इत्यादी विकारांचे जलौकाद्वारे रक्तमोक्षण केल्याने उपशमन होते. जलौका लावल्यावर दंशस्थानावर सुईप्रमाणे वेदना होतात. कंडू उत्पन्न झाल्यावर जलौकाचे निर्हरण अर्थात त्यांना काढून टाकावे. म्हणजे असं जर होत असेल तर त्यांना लगेच काढून टाकायचं
आणि वमन करू द्यायचे. मग जलौकाच्या मुखावर लवण तेल लावून तांदूळाच्या बारीक तुषाने जलौकेला वृक्ष करून नंतर जलौकाला पिळून काढावे. त्यामुळे काय होते, जलौकाच्या दूषित रक्ताचे वमन होते. आणि दंशस्थान सोडून देत जर नसेल तर अशा वेळेस काय करायचे, जलौकाच्या मुखावर हरिद्रा चूर्ण लावावे, त्याच्यामुळे नंतर जलात सोडावे आणि जलौका रक्ताचे वमन करते. नेक्स्ट आहे जलौका पुन्हा कधी वापरावा, म्हणजे अगोदर यूज केलेला डबल. तर जलौकाचे वमन केल्यानंतर पुन्हा 7 दिवसापर्यंत यूज करू नये, अन्यथा काय होते, रक्तमत विकार होण्याची शक्यता असते जलौकेला. वमन लक्षण कोणते आहे, तर जलौकाने जर योग्य पद्धतीने पिळून वमन झाले तर त्या चंचल होऊन बलवान होतात. अतियोग अयोग लक्षण, जलौकेला जोराने किंवा अयोग्य रीतीने पिळल्यामुळे मळगत होतात, मरतात. अधिक वमन झाल्यास त्यांना ग्लानी येऊन मृत्यू होतो. आणि अयोग झाल्यामुळे काय होते, ते मध किंवा जडत वाळसाप्रमाणे पडून राहतात. जलौका पालन पोषण, तर जलौकाचे पालन पोषणार्थ एक स्वच्छ मातीचा घडा घेऊन स्वच्छ मधुर जल घेऊन त्यात उत्तम प्रकारची माती टाकावी. 5 ते 7 दिवसानंतर दुसऱ्या स्वच्छ घडात पहिल्या गटातून काढून ठेवावे, कारण प्रथम गटामध्ये त्यांचे 7 दिवसाचे जे काही मलमूत्र लाळ वगैरे असते त्यामुळे जलौकांना काढून दुसऱ्या गटात स्वच्छ जलात ठेवावे. अन्यथा काय होते, जे निर्विष जलौका आहेत ना ते सविषमध्ये होऊ शकतात कन्वर्ट. रक्तमोक्षण पश्चात कर्म काय आहे, तर रक्त विस्रावणानंतर रोग स्थानात अशुद्ध रक्त शेष राहिल्यावर किंवा अशुद्ध रक्ताचा स्त्राव व्यवस्थित झाला नसेल तर व्रणावर हरिद्रा गुळ मध एकत्रित करून लावावे. त्यामुळे अविशिष्ट दूषित रक्ताचा स्त्राव पुन्हा सुरू होतो. दूषित रक्ताचा स्त्राव झाल्यानंतर दंशस्थानातील व्रणावर घृताचा म्हणजे पिचू बोळा ठेवावा आणि दंशस्थानावर चंदन उशिरादी शीतल द्रव्यांचा लेप लावावा. सम्यक रक्तमोक्षण लक्षण काय आहेत, की वेदना कमी होतात त्याच्यामुळं, आणि लालिमा शोथ नष्ट होतो. नेक्स्ट आहे रक्तमोक्षणाचा पुन्हा उपदेश. रक्तमोक्षण पुन्हा उपदेश केलेला आहे कारण जलौकेद्वारा रक्तविस्रावण केल्यानंतर दंशस्थानातून अशुद्ध रक्तस्राव सुरूच राहिला तर जलौका काढल्यानंतर सुद्धा त्या दंशस्थानी व्रण होतो व तेथे रक्तस्राव होऊन संचिती होते. दुसऱ्या दिवशी त्या दूषित रक्ताला आम्लता येते, पुई संचिती होते. म्हणून दूषित रक्ताचे पुन्हा विस्रावण करण्यासाठी त्या व्रणावर जलौका लावाव्यात आणि अविशिष्ट शेष अशुद्ध रक्ताचे विस्रावण करावे. दोषानुसार रक्तविस्रावण कर्म, रक्तमोक्षण कर्म, तर ज्यांना रक्त आणि पित्ताने दूषित झालेले असतील तर त्याला अलाबू आणि घटी यंत्राचा कधीच वापर करायचा नाही. का, कारण माहिती आहे आपल्याला हे दोन जे यंत्र असतात ना ते आग्नेय गुणधर्माचे असतात आणि आपल्याला माहिती आहे पित्त ऑलरेडी उष्ण असते, म्हणजे अग्नी जास्त असते. त्याच्यामुळं काय म्हणले, अग्नीचा वापर जास्त केल्यामुळे पित्ताचा प्रकोप होऊन रक्ताची डबल दुष्टी होऊ शकते. म्हणून पित्तप्रधान व्याधीमध्ये कधी पण घटी यंत्राचा उपयोग कदापि करू नये. आणि ज्यांच्यामध्ये कफ आणि वातदोष प्रधान आहेत तर त्यांच्यामध्ये अलाबू आणि घटी यंत्राचा उपयोग करावा म्हणलेले कफ आणि वातदोषामध्ये. आणि कफ दोषाने दूषित रक्ताचे जर निर्हरण करायचे आहे तर शृंग यंत्राद्वारे करू नये, कारण कफाने दूषित झालेल्या रक्तात स्कंदन झालेले असते, त्यामुळे शृंगाने स्कंदित झालेल्या रक्ताचे विस्रावण व्यवस्थित होत नाही. म्हणून यात अलाबूचा प्रयोग करावा, शृंगाचा करू नये. ठीक आहे. वात आणि पित्त दोषाने दूषित झालेल्या रक्ताचे विस्रावण करण्यासाठी फक्त शृंग यंत्राचा उपयोग करावा. प्रच्छान कर्म, ज्या स्थानावर किंवा अंगावर प्रच्छान कर्म करायचे आहे त्या अवयवाच्या किंवा स्थानाच्या किंचित वर अर्थात 4 अंगुल प्रमाणाच्या वर दोरी किंवा पट्टीच्या साह्याने दृढ बंद बांधावा म्हणले. स्नायू संधिस्थान अस्थि मर्मस्थान सोडून प्रच्छान कर्म करावे. आणि प्रच्छान कर्म म्हणजे शरीरावर शस्त्राद्वारे खालून वरच्या दिशेने उभे चीर मारणे, फासण्या मारणे, त्यामुळे रक्ताचे विस्रावण होते. चिरे मारताना खूप गाठ खोल मोठे चिरे मारू नये, तसेच अगदी जवळजवळ तिरपे अथवा एकाच ठिकाणी चिऱ्यावर चिरे मारू नयेत. शरीराच्या एका भागावर केवळ एकदाच प्रच्छान कर्म करावे, तसेच प्रच्छान केलेल्या स्थानावर घटी किंवा अलाबू लावून रक्त विस्रावण करावे म्हणलेलं आहे. एका जागी जमा झालेले रक्त ना प्रच्छान कर्माद्वारेच काढावे. गोठलेले ग्रंथी झालेले रक्त जलौकाद्वारे काढावे आणि सुप्त असलेले तसेच त्वचेतील रक्त शृंग अलाबू घटी या यंत्राद्वारे काढावे. आणि सर्व शरीरात पसरलेले दूषित रक्त हे शिरव्याधन करून काढावे. जे पिंडित म्हणजे घट्ट झालेले दूषित रक्त आहे ते प्रच्छान कर्माने काढावे. आणि अवघाट अर्थात खोलवर असलेले रक्त कशाने काढावे, जलौकेद्वारे. आणि शरीरस्थ जे त्वचास्थित दूषित रक्त आहे अलाबू घटी शृंगद्वारे काढावे. सर्व शरीरव्यापी दूषित रक्ताचे निर्हरण सिरावेधद्वारे काढावे. वात दूषित रक्तामध्ये शृंग यंत्राने रक्तमोक्षण कर्म करावे, पित्तामध्ये जलौकेद्वारे आणि कफामध्ये कशाने, अलाबू यंत्राद्वारे. ठीक आहे. नेक्स्ट कोष्णघृत प्रयोग. रक्तमोक्षणानंतर शीतल अर्थात शीतल लेप लावल्यामुळे किंवा शीतल उपचार केल्यामुळे स्थानिक वातादी दोषाचा प्रकोप होऊन त्या स्थानी तोदवत वेदना, कंडू, खाज उत्पन्न होते. अशा स्वरूपाची लक्षण उत्पन्न झाल्यास कोष्णघृताचा परिषद करून किंवा पिचू धारण करावा. थँक्यू.